हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया विण दोघांतलीही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं होतं की पोलीस येतात, त्यामुळे सगळ्यांचा गोंधळ उडतो. तेव्हा आजी समरला बोलत असते की काय तू जा आत्ताच्या आत्ता माफी माग. तेव्हा समर बोलतो आत्ता. तेव्हा आजी बोलते हो. तेव्हा समर सगळ्यांची माफी मागतो आणि बोलतो की तुम्ही सगळे मोठ्या मनाचे आहेत. पोलीस आल्यामुळे जो गोंधळ उडाला त्यामुळे मी माफी मागतो आणि स्पेशली स्वानंदीचीही माफी मागतो. माफी मागून झाल्यावर समर स्वानंदीला बोलतो की तुम्ही जरा येतात का. तेव्हा स्वानंदी बोलते परत. तेव्हा समर बोलतो हो, पण आता वेगळ्या जागी. तेव्हा स्वानंदी मान डोलवते आणि ते दोघं बाहेर जातात आणि आनंदही पोलिसांना बाहेर घेऊन काहीतरी कटवून लावतो. इकडे समर स्वानंदीला बाहेर घेऊन येतो. तेव्हा समर स्वानंदीला सांगत असतो की मी आता मॅच्युरिटीने वागायचं ठरवले. हे सगळं झालं ना ते गैरसमजाने झालं. तेव्हा स्वानंदी रडत असते. तेव्हा समर बोलतो अहो तुम्ही रडताय का. तेव्हा स्वानंदी बोलते तुम्ही कितीही सारवासारवी करण्याचा प्रयत्न केला ना, पण मला माहिती आहे की ते पोलीस अरेस्ट करायला मलाच करायला आलेले. तेव्हा समर बोलतो की अहो पण तुम्ही हात धुवून माझ्या पाठीमागेच लागलात ना. तेव्हा आदिरा बोलते मुलात मला माहीतच नव्हतं की आदिराचा पिंट्या दादा तुम्ही आहात, नाही तर मी आलीच नसते की तोच समर राजवाडे म्हणून. तेव्हा समर बोलतो अहो पण मी तर रोहनच्या कुटुंबांना बोलवलं होतं ना. तेव्हा स्वानंदी बोलते मग माझा भाऊ येतो, त्याचं कुटुंबच आहे ना मी. तेव्हा समर बोलतो की मला कुठे माहीत होतं की रोहनची नंदूताई तुम्ही आहात. पण जाऊ द्या ना, जे झालं ना ते झालं ना. तेव्हा समर बोलतो आता जाऊ द्या ना, तुम्ही पाहुणे म्हणून माझ्या घरी आला आहेत ना, मी सॉरी बोललो ना. तेव्हा तेव्हा स्वानंदी बोलते की म्हणजे मी पाहुणी म्हणून आली नसते तर तुम्ही मला अरेस्ट केलं असतं ना. तेव्हा समर बोलतो अहो जाऊ द्या ना, सोडून द्या सगळं. तेव्हा स्वानंदी बोलते नाही सोडणार, माझ्या बाबांची काही चुकी नसताना त्यांना अरेस्ट केलं. तेव्हा स्वानंदी बोलते एवढंच नाही, माझी आई आणि बहीण एवढी काय चूक झाली होती हो त्यांची. तेव्हा समर बोलतो एवढंच ना, मी कॉम्पेन्सेशन म्हणून सगळ्या तक्रारी मागे घेतो. बास तर झालं. त्या स्वानंदी बोलते नाही नाही बास नाही, मुळात सगळं संपलेलंच नाही आहे. तेव्हा समर बोलतो अहो तुम्ही प्लीज रडू नका. स्वानंदी आणि समर इकडे बोलत असतात. इकडे आदिरा रोहनला समरने मागवलेलं पेंटिंग दाखवत असते. तेव्हा रोहन खूप टेन्शनमध्ये असतो. तेव्हा आदिरा विचारते की तू इतका टेन्शनमध्ये का आहेस. इकडे आदिरा रोहनशी बोलत असते, बडबड करत असते. लग्नाचे कसे प्लॅनिंग करायचे, काय करायचे, लग्नाला कुठले आउटफिट्स घालायचे, सगळं बडबड करत असते. रोहन ऐकून निघून जातो तिथून. इकडे स्वानंदीला टेन्शनमध्ये आली का खूप शिंका येतात. तेव्हा समर बोलतो तुम्ही एक तर शिंकून घ्या आधी मग बोला. तेव्हा स्वानंदी बोलते की शिंका काय माझ्या कंट्रोलमध्ये नाही येते बघा, बटन दाबलं की आली, बटन दाबलं की गेली. तेव्हा समर बोलतो ओके आय ॲग्रीड, बरं तुम्ही शिंकून घ्या मग बोलूया. तेव्हा समर बोलतो काय होतं आहे ना, तुम्ही शिंकता बोलतायत ना तर बोलण्यातला रिदम जातो आहे. तेव्हा स्वानंदी ओरडून बोलते रिदम जायला का मी काय गाणं गाते का. स्वानंदी बोलते शिंकांचं काही मीटर असतं का. तेव्हा समोर बोलतो की नाही हो हायजेनिक. नाही मी ओरडतो सगळ्यांना, धूळ आमच्या घरात तशी धूळ नाही पण साफ व्हायलाच पाहिजे. तेव्हा स्वानंदी बोलते कुणालाही ओरडू नका, तुम्ही काय ओरडतच असतात का प्रत्येकाला, काही कोणाला ओरडायचं नाही आहे. मला स्ट्रेस झाला की शिंका येतात. तेव्हा समर बघायला लागतो. तेव्हा स्वानंदी बोलते तुम्ही काय बघतायत माझ्याकडे. इकडे मल्लिका अंशूला बोलत असते की हा मुलगा मला आदिरासाठी आवडला नाही, आदिरासाठी खूपच साधा आहे रे. पुन्हा इकडे समर आणि स्वानंदी भांडायला लागतात. समर बोलतो की तुमच्या भावावर जितकं प्रेम नाही आहे ना त्याच्यापेक्षा जास्त माझ्या बहिणीवर माझं प्रेम आहे. तेव्हा स्वानंदी बोलते तुम्ही कसं ठरवलं की माझ्या भावावर कमी प्रेम आहे आणि तुमच्या बहिणीवर जास्त प्रेम आहे म्हणून. तेव्हा समर बोलतो की बघा, जगातल्या कुठल्याही भावाचं त्याच्या बहिणीवर इतकं प्रेम नसेल ना तेवढं माझं प्रेम आहे, हवं तर परीक्षा घ्या माझी. तेव्हा स्वानंदी बोलते मला नाही घ्यायची तुमची कुठली परीक्षा. तेव्हा समर बोलतो आहे बघा, मी माझ्या बहिणीसाठी काहीही करू शकतो, मी जीवही देऊ शकतो, जीव देऊ. तेव्हा स्वानंदी बोलते नका तुमचा जीव तुमच्याकडेच ठेवा, अजून पोलिसांना निमित्त मिळेल मला अरेस्ट करायला. तेव्हा स्वानंदी बोलते बाकी काही करू नका, मी एकच रिक्वेस्ट करते हात जोडून की प्लीज माझे आई वडील, माझी बहीण, माझा भाऊ यांना त्रास देऊ नका. बाकी आदिरा आणि रोहन जे काही ठरवतील ना त्याच्याबद्दल मला काही तक्रार नाही आहे, त्यांना ठरवू द्यात. तेव्हा समर बोलतो हे बघा, मी आदिराची शपथ घेऊन सांगतो, मी तुमच्या विरोधात काहीही करणार नाही. भूतकाळात पण ज्या केसेस केल्या आहेत ना त्यासुद्धा मागे घेऊ शकतो. तेव्हा स्वानंदी बोलते ठीक आहे जाऊ का. तेव्हा समर बोलतो यू मस्ट वेलकम. तेव्हा स्वानंदी बोलते ओ मी काही तुम्हाला थँक्यू वगैरे म्हणाले नाही आहे. तेव्हा समर बोलतो का, मग तुम्ही म्हणायला पाहिजे मला थँक्यू. तेव्हा स्वानंदी बोलते की का तुम्हाला सॉरी म्हणणे आहेत का, तुम्ही काय केलं आहेत ना, मुळात तुम्ही इतक्या गोष्टी केल्या आहेत. तेव्हा समर बोलतो अरे तुम्ही पुन्हा भांडायला लागलात, मी तुमच्याशी चांगलं वागतोय ना तरी तुम्ही भांडताय. तेव्हा स्वानंदी बोलते काय ना आदिरा इतकी गोड आहे ना, मुळात मला वाटतच नाही की तुम्ही तिचे भाऊ आहात म्हणून. स्वानंदी जायला लागते. तेव्हा समर बोलतो एक मिनिट. समर बोलतो आपलं सगळं ठरलं आहे ना, ठीक आहे ना आपल्यात. तेव्हा स्वानंदी बोलते
ठीक दाखवायचे असं ठरले. मुळात तुमच्यात आणि माझ्यात काही ठीक अजून झालेलं नाही आहे. इकडे स्वानंदी आणि समर आतमध्ये येतात. तेव्हा समर आजीला बोलतो की आजी मी जरा आनंदा बघून येतो. आजी पण बोलते की मी पण आलेच. तेव्हा स्वानंदीचे बाबा, स्वानंदी आणि तिची आई बोलत असते. स्वानंदीची आई बोलते की त्यांना सांग आपली सोयरीक जुळणार आहे म्हणून आपल्या तक्रारी मागे घ्यायला सांग म्हणून. तेव्हा स्वानंदी बोलते आई मी बोलले त्यांच्याशी आणि त्यांनी तक्रार मागे घेतली. इकडे समर आनंदला भेटायला जातो. तेव्हा आनंद बोलतो की तू का आलास इथे? तेव्हा समर बोलतो की अरे मी बघायला आलो, मला वाटलं तुलाच घेऊन गेली की काय. तेव्हा समर सॉरी आनंदला बोलतो. तेव्हा आनंद बोलतो की अरे मला नको, सॉरी तिला म्हण. मी तुला सांगत होतो की ती मुलगी जेन्युइन वाटते, पण तू ऐकायला तयारच नव्हतात. नको करू तक्रार. तेव्हा समर बोलतो ऐकलं ना, तिच्या विरोधातल्या सगळ्या तक्रार मागे घेतल्या ना. तेव्हा आनंद बोलतो अरे कमाल आहे, मगाशी 1 तासापूर्वी आग ओकत होता तिच्याबद्दल आणि आता तक्रारी मागे घ्यायचं बोलतोस. तेव्हा समर पुन्हा आतमध्ये येतो आणि बोलतो की माझ्यामुळे तुम्हाला जो काही त्रास झाला त्यासाठी सॉरी. तेव्हा आजीही बोलते आता आपण पुढचं बोलूया, आलेच आहे तर. आता आदिरा आणि रोहन तयारच आहेत, तर मग आता हे लग्न आपण ठरलं असं समजूया. तेव्हा आजी बोलते म्हणजे लग्नाची तारीख सुद्धा ठरवूयात आपण, म्हणजे शुभ कार्याला उशीर कशाला. तेव्हा आजी पिंट्या बोलणार, तेवढ्यात रोहन बोलतो आजी थांबा. तेव्हा रोहन उठून उभा राहतो आणि बोलतो तुमच्या सगळ्याशी मला बोलायचं आहे. सॉरी मी लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण वेळ होण्याच्या आधी मला सगळं बोलायचं आहे. तेव्हा स्वानंदी बोलते रोहन. तेव्हा समर बोलतो ताई तुम्ही थांबा. हां बोल बोल प्लीज रोहन बोल. तेव्हा रोहन बोलतो की मी जे काही आता बोलेल ना प्लीज त्याचा तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. तेव्हा रोहन सांगत असतो की सर मला आधी माहिती होतं की आदिरा खूप श्रीमंत घरातली मुलगी आहे आणि मी खूप मिडल क्लास फॅमिलीतला. म्हणजे मला हेही माहीत होतं की माझ्या आणि आदिराच्या लाईफस्टाईलमध्ये खूप फरक आहे. सर मी आज तुमच्या घरी आलो ना, तेव्हा मला रिअलाईज झालं की आदिरा माझ्या कल्पनेपेक्षा खूपच श्रीमंत आहे, खूपच जास्त. सर मी ना तुमचे 2 बेडरूम्स बघितले. तुमच्या 2 बेडरूम्समध्ये आमचं अख्खं घर मावेल, अख्खं. अगं ताई त्यांच्या बेडरूममध्ये वॉशरूम आहेत प्रत्येक बेडरूममध्ये आणि आमच्या एका पूर्ण घरात एकच वॉशरूम आहे. सर मी ना 9 to 5 जॉब करणारा एक साधा मुलगा आहे. 8.5 लाखाचं पॅकेज आहे माझं. इन शॉर्ट मी तुमच्यापुढे खूप साधा मुलगा आहे आणि तो या सगळ्या तुमच्या कंपॅरिझनमध्ये खूपच गरीब. या पलीकडे सर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो. सर माझं आदिरावर खूप प्रेम आहे, मला ती खूप आवडते. नाही मला हेही मान्य आहे की ती माझ्याकडनं जी लाईफस्टाईल एक्सपेक्ट करत असेल तिला मी या मोमेंटला ती नाही देऊ शकत. पण सर मी प्रयत्न पूर्ण करेल. ती कधी उपाशी राहील याची वेळ नाही येऊ देणार. सर मला पूर्ण अंदाज आहे की आदिराला किती शॉपिंग आवडते. ती मला नेहमी सांगत असते की आम्ही या टूरला गेलो, लास्ट इयर आम्ही स्वित्झर्लंडला गेलेलो. हां म्हणजे मला ते लगेच नाही जमणार, पण मी ट्राय पूर्ण करेल सर. हां मी तिला वर्षातून एकदा तरी कुठेतरी फिरायला घेऊन जाऊ शकतो, पण तुमच्यासारखी लाईफ मी आता तिला अनफॉर्च्युनेटली नाही देऊ शकत. कारण आता माझ्यावर माझ्या आईवडिलांची जबाबदारी, माझ्या बहिणींची जबाबदारी. तेव्हा स्वानंदी बोलते रोहन. तेव्हा रोहन बोलतो ताई मला प्लीज बोलू दे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी इथे आलो तेव्हा माझं घरूनच मी क्लिअर करून आलो होतो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो मुद्दा म्हणजे मी माझ्या नंदूताईचं लग्न झाल्याशिवाय लग्न करणार नाही. इकडे वृद्धाश्रम खाली करायला अंशूने शेळके नावाच्या माणसाला पाठवलेलं असतं आणि तो गुंडांना घेऊन एका म्हाताऱ्या लोकांना बाहेर काढत असतात. इकडे स्वानंदी रोहनला बोलत असते तेव्हा रोहन बोलतो ताई मला बोलू दे. अगं नंतर केव्हा बोलणार आहेत आपण, आणि बघतेस ना तू माझ्या लग्नाची तारीख ठरली आहे. नाही पण तुझं लग्न झाल्याशिवाय ॲटलिस्ट तुझं लग्न ठरल्याशिवाय मला नाही जायचं आहे पुढे. तेव्हा स्वानंदी उठते आणि बोलते की रोहन काय रे हे. तेव्हा रोहन बोलतो की ताई मी काय चुकीचं बोलतो आहे. इनफॅक्ट मला हे आधीपासून खूप वाटत होतं, पण आत्या आल्यावर सगळ्यात जास्त वाटायला लागले. तेव्हा रोहन बोलतो ताई तू बघतेस ना, तूच म्हणतेस ना नाती विश्वासावर टिकतात, नाती खरेपणावर टिकतात, आणि मग मला आता खरं बोलायलाच हवं ना. ताई तू बघतेस ना आदिरा राजमहालावर राहते. तेव्हा स्वानंदीची आई बोलते मग आपलं घर काय झोपडी आहे का. तेव्हा रोहन बोलतो या कंपॅरिझनमध्ये आहे आई, पण हे आदिराला कळत नसेल पण हळूहळू कळेल. तेव्हा आदिरा बोलते नाही पण मी तुला कधी. तेवढ्यात मल्लिका बोलते की नाही रोहन म्हणतो ते बरोबरच आहे, प्रेम करणं वेगळं आणि संसार करणं वेगळं, म्हणूनच रोटी बेटी व्यवहार हे आपल्या आपल्यातच होतात ना. तेव्हा तो रोहन म्हणतो याला 2च कारणं आहेत. एक तर म्हणजे तुम्ही आमच्यापेक्षा खूप श्रीमंत आहात आणि दुसरं म्हणजे माझ्या नंदुताईचं अजून लग्न झालेलं नाही आहे. त्यामुळे आता आपण माझ्या लग्नाची तारीख काढण्याची घाई नको करूया प्लीज. तेव्हा समर बोलतो वा आवडलं मला, म्हणजे तू ही कन्सर्न ज्या प्रकारे सांगतो आहेस हेच मला खूप आवडलं की की आपण सगळे पहिल्यांदा भेटतो आहेत.
ठीक आहे, आपण परत पुन्हा पुन्हा भेटत राहू, बोलत राहू, नीट शांतपणे विचार करू आणि मग पुढचा निर्णय घेऊ. तेव्हा मल्लिका बोलते, एक्झॅक्टली मला पण तेच म्हणायचं आहे. तेव्हा रोहन म्हणतो, ठीक आहे सर, पण तुमचं काही हरकत नसेल तर नीट बोलू. तेव्हा रोहन बोलतो, पुढच्या वेळेस आपण जो बोलणी करू ना तर ती माझ्या घरी करू. मी कुठे राहतो ते बघा, माझी परिस्थिती बघा, मग तुम्ही ठरवा की तुमच्या बहिणीला मला द्यायचं की नाही. तेव्हा रोहन बोलतो, अधिरा तू 100% ये, कारण की तू जी माझ्याकडनं लाईफस्टाईल एक्सपेक्ट करते ना तर ती मी तुला देऊ शकेल की नाही ती तूच बघ. मी तर म्हणतो आजी तुम्हीच आमच्या घरी या, म्हणजे तुम्हाला कळेल आमची लाईफस्टाईल. तेव्हा अधिरा उठते आणि बोलते, इनफ इज इनफ. तेव्हा समर बोलतो, अधिरा काय इडिओटिक गोष्ट करतोयस रोहन तू? अरे लग्न ठरतंय आपलं, आर यू आउट ऑफ माइंड? लग्न ठरवायला आले, ठरवायला की मोडायला? तेव्हा अधिरा चिडचिड करत असते की तुला काय प्रूव्ह करायचे रोहन, मला माहिती होतं तू असंच काहीतरी वागणार आहेस म्हणून. तुला काय, तू खूप शहाणा आहे आणि मी खूप इमॅच्युअर आहे असं प्रूव्ह करायचं होतं का? म्हणजे तुला जर असं वाटतच होतं की मी आधीपासून माहिती होतं ना मी श्रीमंत आहे, तर मग मागच्यापर्यंत आत्ता आधीपासून आत्तापर्यंत रिलेशनशिप कंटिन्यू का केलंस तू? तेव्हा समर बोलतो, अधिरा. तेव्हा अधिरा बोलते की नाही मला बोलायचं आहे. तेव्हा मल्लिका काहीतरी बोलणार, तेव्हा अधिरा तिच्या आईला पण चिडते की तू शांतच बस, ॲक्च्युली ना हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. यू आर ऑल रिस्पॉन्सिबल द मेस. यू आर ऑल रिस्पॉन्सिबल. यू आर रिस्पॉन्सिबल फॉर ऑल दिस मेस. आले आले रोहनला तू त्याच्या जॉबबद्दल विचारलं म्हणून तो नर्वस झाला आहे, हेच हवं होतं तुला? तेव्हा समर बोलतो, अधिरा दॅट्स इनफ, दॅट्स इनफ, यापुढे एकही शब्द नाही. तेव्हा समर सगळ्यांची माफी मागतो. मी सगळ्यांची माफी मागतो की आजचा दिवसच खूप विचित्र आहे आणि मी सांगतो की अधिरावर पण खूप प्रेशर असणार, त्यामुळे आपण ना आता बोलायलाच नको काही. तेव्हा स्वानंदी आजींना बोलते की तुम्ही या आमच्या घरी, मला आवडेल. तेव्हा स्वानंदीचे बाबाही बोलतात की तुम्ही एवढ्या आदरातिथ्याने आमचा आदर सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद. इकडे वृद्धाश्रमातील लोकांना मारहाण चालू असते आणि स्वानंदीचा फोनही लागत नसतो. तेव्हा स्वानंदीच्या घरचे जायला लागतात. तेव्हा समर बोलतो की मी गाडी पाठवतो ना. तेव्हा रोहन बोलतो, नाही सर रिक्षाने जाऊया आम्ही. तेव्हा रोहनची आई बोलते की कशाला पावसातनं रिक्षातनं जायला, त्यांचा ड्रायव्हर येईल ना आपल्याला सोडवायला. तेव्हा रोहन पुन्हा समरला बोलतो की मी रिक्षा घेऊन आलोच. तेव्हा रोहनची आई बोलते की रोहन तू बस, अरे तू पाहुण्यांसोबत गप्पा मार. रोहनची आई बोलते, स्वानंदी तू जा बाळा रिक्षा आणायला. तेव्हा रोहन बोलतो, अगं ताई असताना, अगं मी असताना ताई का जाईल रिक्षा आणायला? तेव्हा स्वानंदी बोलते, हो हो मी जाते. स्वानंदी बोलते, मी जाते, कशाला पावसा पाण्याचं. बाहेर येतात तेव्हा स्वानंदी पुढे रिक्षा आणायला जाते. तेव्हा समर बोलतो, मी पण आलोच. तेव्हा समर स्वानंदीच्या मागे मागे जातो आणि बोलतो, सॉरी मी येतो. आणि पुन्हा तिला सॉरी बोलतो की आतमध्ये जे घडलं त्याबद्दल. तेव्हा समर स्वानंदीला बोलतो की अधिरा जरा ओव्हर रिॲक्टर झाली, जाणवलं मला, पण आपण यातनं काहीतरी मार्ग काढूया आपण, मग त्यासाठी कॉपरेट करावं लागेल ना. असं आनंदी बोलते की अधिरा आणि रोहनसाठी कॉपरेट करायला मी तयार आहे, पण तुमच्यातला जो राग आहे ना तो माझा कायम आहे. खूप चुकलायत तुम्ही, आज खूप चुकलायत. तेव्हा समोर बोलतो, का हो तुम्हाला चुकाच देतात का समोरच्याच्या, त्याही स्पेशली माझ्यात. तेव्हा स्वानंदी बोलते की हो, तुम्ही जेव्हापासून आलायत ना तेव्हापासून माझी चिडचिड वाढली आहे. तेव्हा समोर बोलतो, म्हणजे तुमच्या आयुष्यात स्ट्रेस येण्याचं कारण मी आहे, म्हणजे मी स्ट्रेस आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की सांगण्यासारखं काय, हो तुम्ही आल्यामुळे माझा स्ट्रेस वाढला आहे. तेव्हा तेव्हा समर बोलतो की हो माझाही, तुम्ही आल्यापासून माझ्यावर आभाळातनं कोणी फुलं टाकतोय असं नाही भास होते मला. स्वानंदी बोलते की माझी काहीच अपेक्षा नाही आहे की तुम्हाला असं वाटावं. तेव्हा समोर बोलतो, नाही माझी होती की तुम्ही मॅच्युरिटी दाखवावी अशी अपेक्षा होती माझी. तेव्हा स्वानंदी पुढे जाते. तेव्हा मल्लिका इकडे तिच्या सासूला बोलते की आई हे नक्की कशासाठी आले होतात ना, काही कळलंच नाही ना. म्हणजे त्या बाई आल्यापासून नुसत्या खात होत्या, मग लग्नाची बोलणी करायला आल्या होत्या की फक्त लग्नाचं जेवण जेवायला आल्या होत्या. इकडे स्वानंदीला अंजलीचा फोन येतो आणि बोलते की अगं केव्हापासून ट्राय करतोय आम्ही फोन. इकडे गुंडांनी पुन्हा नासधूस केली, आजी आजोबांना ढकलाढकली केली, त्यांना लागलं पण आहे. तेवढ्या तिकडे वृद्धाश्रमाकडे स्वानंदी येते आणि बोलते, अंजली काय झालं, कोणी केलं? त्यातले एक आजोबा बोलतात, सत्यानाश होऊ दे त्या समर राजवाड्याचा. तेव्हा अंजली स्वानंदीला सांगत असते की त्या समर राजवाड्याच्या माणसांनी बघ काय हालत केली, मी पोलिसांकडे त्याच्या विरुद्ध तक्रार केली, एव्हाना पोचलेही असतील त्याच्या घरी. इकडे समर आणि आनंद रोहनच्या घराविरुद्ध बोलत असतात, त्याच्या नंदुताईबद्दल सगळ्यांबद्दल बोलत असतात की माणसं चांगलीत म्हणून. तेवढ्या तिथे पोलीस येतात आणि बोलतात की समर राजवाडे तुमच्या विरोधात तक्रार आहे. तेव्हा आनंद बोलतो की कोणी केली? तेव्हा ते पोलीस बोलतात की ते अंजली मॅडम आहेत ना त्यांनी. तेव्हा ते इन्स्पेक्टर बोलतात की त्या जागेसाठी मोर्चा केला होता ना त्या अंजली मॅडम आणि स्वानंदी सरपोतदार. आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.